शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये डोंबिवली या गावात आज श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा मोठ्या थाटामाटात श्रीमान बाळू वांगणकर साहेब यांच्या निवासस्थानी साजरा होता आणि त्या निमित्ताने डबलवारी भरण्याचा दंडी सामने या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि या सामन्यासाठी स्वतः कुमार झोपडे शंकर गोसावी आणि मला पक्वासन करतायत ते मनीषजी घाडीगावकर आणि तबला साथ करतायत ते अभिषेक वस्त्र आणि माझी कोरस मंडळी आणि आजच्या रात्रीपुरता माझ्या जोडीला असणारे बुवा श्रीमान मकरन मोडक आणि त्यांना पक्वासन करतायत त्यांना आता कोकण दिनेश तालमोडकरांना पुरस्कार मिळाला हे प्रणव धुरी आणि तबला साथ करतायत आपल्या मालाची साथ संदेश कसबले तसेच त्यांचे भाऊ कसबले या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची कोरसमध्ये आम्हाला दोन मंडळाला या ठिकाणी ज्यांनी आमंत्रित केलं ते सर्वांचे लाडके स्वामी भक्त श्रीमान बाळू वांगणकर साहेब यांच्या चरणाशी मी नतमस्तक होत आहे तसे त्या वारीसाठी या ठिकाणी आलेले आहेत ते श्रीमान सिद्धेश परतुआ तसे आम्हाला गुरु समान असणारे नंदकिशोर रासमावळी तसे डोंबिवलीतील सत्यात पक्वानवादक उत्कृष्ट असं त्यांचं पेटीवादक आणि गायन आहे ते दत्ता कोसळी मावळी तसेच संतोष सुकाळे बुवा तसे युट्यूबर मावळे साहेब ऋषिकेश सुतार आपला सावंत सर्वांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय इथे जमलेल्या तमाम बाळांच्या विद्येची देवता सरस्वती मातेला निर्वाण वंदन करून तो ब्राह्मण परिपालक परंतु माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून रामदेवता आणि रामदेवतीचे नतमस्तक करून अक्षय कृती डबलवारी भरण्याच्या सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र काय भुवानी खूप छान सुरुवात केली आहे प्रथमतः मला एक सांगायचं आहे की काल गुढीपाडवा सर्वांना प्रथमतः गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतोय आम्ही काल जोगेश्वरची 3 भजनं संपवून येताना बुवा मला बाईकवाल्याने ठोकलं आणि ज्या वेळेला मला बाईकवाल्याने ठोकलं तेव्हा माझे पुढचे 2 दात पडले तरी पण बुवा जीव गेला तरी भजन सोडणार नाही बुवा अशी ग्वाही देतो मी 100% तुम्ही जेवढं बोललात 100% मी बोलण्याचा प्रयत्न करा भले माझा जीव जाऊ दे तुका आज अहंकारात काय असताना तो तुका दाखवतो लक्षात घे बुवा सांगतात की मी वर्षभरात भेटले नाही का स्वतःमध्ये बुवा पहिला आपण स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे बुवा की आपल्यात काय कमतरता आहेत नंतर समोरच्याकडे आपण बुवा बोट दाखवलं पाहिजे तुझी या सीझन मधली बुवा पहिली वारी आहे आणि माझी या सीझन मधली 15वी वारी आहे त्याच्यामुळे स्वतःमध्ये काय कमतरता नाही ती पहिली बघ आणि नंतर हे लोकांना खुळी बनव संदीप लोके भवनच्या नावावर फाटणारा 5 रुपयाचा पावती पुस्तक तू आणि हे माका सांगतं होऊ द्या
ओम ब्रह्मांड ध्वनी झाली ओम ब्रह्मांड ध्वनी तेने माया प्रगटली ब्रह्मा विष्णु शिव निर्माण करुणी चार वेद कथिये ऋग्वेद सांगे कर्म यजुर्वेद ज्ञान संपन्न अथर्ववेद उपासना सामवेद सांगे अमर मधुर संगीत गायन 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 सर्वमंगल Thank you.